बारामती आणि राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न, निवडणूक लादली तर आमची लढण्याची तयारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली भूमिका. बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या घोषणेपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय. सुनेत्रा पवारांविरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार देणार नसल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील जिजाई निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठक. बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यामध्ये महामेट्रो भवनाचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह चंद्रकांत पाटील आणि स्थानिक आमदारांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा बनले डॉक्टर. देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान. राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभामध्ये फडणवीसांचा सन्मान. सोलापूरमध्ये भाजपकडून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत निदर्शनं. राहुल गांधींनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. खासदारकी रद्द करत राहुल गांधींना अटक करण्याची भाजप शहराध्यक्षा रोहिणी तळवळकर यांची मागणी. धुळे शहरातील स्वस्तिक चौक परिसरामध्ये राहुल गांधींविरोधात भाजपचं जोरदार आंदोलन. कार्यकर्त्यांकडून हातात निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी. नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यामध्ये बेडगाव या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर केलेली कृती संसदेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारी. भाजप कार्यकर्त्यांची राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी. भिवंडीमध्ये भाजपकडून राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेच्या मकरद्वाराजवळ चहा पार्टी केल्याचा आरोप. संसदीय नियमांचं उल्लंघन असून संसदेचा अपमान केल्याचाही आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपची निदर्शनं. संसदेच्या पायऱ्यांवर चहापीत आंदोलन केल्यामुळे भाजपकडून निषेध. संसदीय परंपरेचा राहुल गांधींकडून अपमान झाल्याचा भाजपचा आरोप. मुंबईतील आझाद मैदानामध्ये उद्यापासून धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडेंचं उपोषण. आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईत काय होईल सांगता येणार नाही. दीपक बोऱ्हाडेंचा प्रशासनाला इशारा. नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं व्यावसायिक गॅस तुटवड्याविरोधात आंदोलन. गॅस सिलेंडरबाबत सरकारकडून दुर्लक्ष केलं जातंय, त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय. सरकारनं तातडीनं तोडगा काढण्याची मागणी. धुळ्यामध्ये गॅस दरवाढीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. शहरात गॅस टंचाईविरोधात जोरदार आंदोलन. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा आरोप. गॅस सिलेंडरबाबत काही राजकीय पक्षांकडून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न. भीती निर्माण झाली तर लोक सिलेंडरचा साठा करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गोष्टी नीट करतील. भाजप आमदार हेमंत रासनेंचं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं 6 महिने पुरेल इतका गॅस असल्याचं स्पष्ट केलंय. अशावेळी गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं, या आशयाचं पत्र. युद्धाची झळ आता बिस्किट उत्पादनाला. बुलढाण्यामध्ये गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन 4 दिवसांपासून ठप्प. 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर. आर्थिक संकटाची टांगती तलवार. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा फटका अहिल्यानगरमधल्या देवस्थानांच्या प्रसादालयाला सुद्धा. अहिल्यानगरच्या आगडगावमधील कालभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी प्रत्येक रविवारी 5000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन. सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे चुलीवर शिजवला जातोय महाप्रसाद. आखातात सुरू असलेल्या युद्धाचा फटका औद्योगिक कंपन्यांना. पुढील काही दिवसामध्ये 1000 कंपन्या बंद होण्याची शक्यता. 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता. नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 4500 कंपन्यांना युद्धाचा फटका. कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळे पुढील आठवड्यामध्ये 50% कारखाने बंद पडण्याची भीती. 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ. नागपूरमध्ये आमदार निवासातील कॅन्टीन लवकरच बंद होण्याची शक्यता. सिलेंडरच्या कमतरतेमुळे कॅन्टीन बंद करावं लागेल, व्यवस्थापकांची माहिती. त्यामुळे राज्यातून शासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांची अडचण होण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिक पुन्हा वळले चुलीकडे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होणार असल्यामुळे चुलीवर स्वयंपाक. हॉटेल विशालच्या चालकांचा चुलीवर जेवण बनवता आणण्याचा निर्णय.
युद्धाचा फटका आता राज्यातल्या शेकडो लग्न कार्यांना बसण्याची शक्यता. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये लग्नाच्या अनेक तारखा, मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाहीत. त्यामुळे वेळीच गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर लग्न सोहळे जेवणाविना पार पाडण्याची शक्यता. सांगलीमध्ये हॉटेल चालकाबरोबरच मंगल कार्यालय चालकांना देखील गॅस सिलेंडरचा तुटवडा. मंगल कार्यालयामध्ये गॅस शेगड्या हटवून मांडल्या चुली. लग्न समारंभामध्ये मिळतंय चुलीवरचं जेवण. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतली भेट. लवकर बरे व्हा, पुन्हा जोमानं कामाला लागा अशा शुभेच्छा. मोहोळ यांच्या पायावर झाली शस्त्रक्रिया. ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. कायद्यामध्ये बदल केला जाणार असल्याचा काही लोकांकडून गैरसमज. विधानसभेमध्ये त्याबाबत निवेदन देणार. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची माहिती. कुंभमेळ्यामध्ये कोणी स्टॉल लावायचे हे तिथल्या प्रशासनाचा प्रश्न. स्टॉल लावायला कोणालाही बंदी घालणं योग्य नाही. नितेश राणेंच्या स्टॉलबाबतच्या विधानावर संजय शिरसाट यांचं भाष्य. नाशिकच्या द्वारका अंडरपास कामामध्ये सापडली शेकडो वर्ष जुनी विहीर. स्वच्छ थंडगार पाण्यानं भरलेली 150 वर्षांपूर्वीची विहीर असल्याची स्थानिकांची माहिती. काम सुरू असताना सापडली विहीर. काम सुरू असताना एका बाजूला भगदाड पडलं, मात्र तिथे एक विहीर असल्याचं कामगारांच्या लक्षात आलं. विहीर प्रशासनानं जतन करावी, त्यामुळे नाशिकच्या मध्यवर्ती भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता. मालाड रेल्वे स्टेशनमधील नमाज पठण प्रकरणात गुन्हा दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. 3 फेरीवाल्यांविरोधात रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल. रेल्वेच्या जागेवर नमाज पठणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल. बीडच्या माजलगावमध्ये रंगावरून सातत्यानं हिणवलं जात असल्यामुळे विवाहितेनं जीवन संपवलं. सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणीही केली जात होती. सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या. पती आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा. पुण्यातील लोणीकंदमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या. सासरच्या जाचाला कंटाळून संपवलं जीवन. लग्नाच्या 8 महिन्यांनंतरच उचललं टोकाचं पाऊल. वैष्णवी जामकर असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव. पती आणि सासू सासऱ्याविरोधात गुन्हा. पुण्यामध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या. कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. प्रेयसीच्या घरच्या लोकांकडून प्रियकराची हत्या. आरोपींना तत्काळ अटक करण्याची नातेवाईकांची मागणी. नशेचं इंजेक्शन विकणाऱ्याला सांगलीमधील विटा पोलिसांनी केली अटक. रोहित जावीर असं आरोपीचं नाव. आरोपीकडून नशेच्या इंजेक्शनच्या 50 बाटल्या जप्त. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगत धमकी. निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याला 1 कोटी 10 लाखांचा ऑनलाईन गंडा. अंधेरी पूर्व परिसरामध्ये निवृत्त आरबीआय कर्मचाऱ्याची सायबर फसवणूक. अटक करण्याची धमकी देत आरोपीनं पैसे उकळले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटामध्ये भरधाव कार 80 फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने जीवितहानी नाही. कारचं मोठं नुकसान. क्रेनच्या सहाय्यानं कार दरीतून बाहेर काढली. खानापूर तालुक्यातील नंदगडमध्ये बस अपघात. बसमधील 15 प्रवासी जखमी. अचानक कार बसच्या मध्ये आल्यामुळे अपघात. खानापूरहून बीडकडे जात होती बस. काही प्रवासी गंभीर जखमी. उपचार. छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते दुपारी 12:30 पर्यंत भरणार शाळा. पीएनजी गॅसच्या व्यावसायिक पुरवठ्यामध्ये 20% कपात. उद्योगांच्या पुरवठ्यामध्ये 50% कपात. हॉटेलच्या गॅस पुरवठ्यातही 30 ते 35% कपात करण्याचा MGLचा निर्णय. घरगुती गॅस पुरवठा पूर्ण क्षमतेनं सुरू राहणार. नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक. वारी एनर्जी लिमिटेड कंपनीकडून बुटीबोरी परिसराला 10 गिगावॉट क्षमतेचं एकात्मिक सौर इनगॉट उत्पादन प्रकल्प उभा. एअर इंडियानंतर आता अकासा एअरच्या विमानांचाही प्रवास महागला. फ्युएल सरचार्ज लावणार. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर 199 रुपयांपासून ते 1300 रुपयांपर्यंत इंधन अधिभार लागू करणार. इराणच्या ऑपरेशन टू प्रॉमिस 4 मध्ये प्रतिहल्ला सुरूच. अमेरिका इस्रायली तळांवर इराणचा ड्रोन आणि क्षेपणास्त्राने हल्ला. अमेरिका आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र. अमेरिकेचे इराणवरील हल्ले सुरूच. अमेरिकी सैन्यानं इराणी लष्करी तळांवर केला हल्ला. इराणच्या ड्रोन हल्ल्यानं दुबई पुन्हा हादरली. दुबईतील सर्वात मोठ्या अमेरिकी बँकेवर हल्ला. सिटी बँकेवर इराणचा हल्ला. व्हिडिओ समोर. हल्ल्यांदरम्यान इराणमध्ये निदर्शनं. सर्व शहरांमध्ये सर्वोच्च नेत्याच्या समर्थनार्थ निदर्शनं. हजारो लोकांकडून रस्त्यावर उतरत घोषणाबाजी.
मोश्तबा खामेनी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. तेहरानमधील मिनाब या ठिकाणी हल्ल्यामध्ये प्राण गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली. संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्यालयाबाहेर इराणी विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली. अमेरिका इस्रायल हल्ल्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये झाला होता हल्ला. इस्रायल आणि हिजबुल्ला या दोन्ही देशांनी युद्ध थांबवावं, यूएनची प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांची विनंती. चर्चा करून मार्ग काढण्याची यूएनची विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.